Good morning and welcome mechanical student ME 3I. Your course is DEE course code 22310. Let us start unit number first in basic electric and magnetic circuit. In each and every electrical system have two circuit, electric circuit and magnetic circuit. Electric circuit and magnetic circuit. Okay. All electrical system made by these two circuit, electric circuit and magnetic circuit. इलेक्ट्रिक सर्किट हे मॅग्नेटिक सर्किटवर डिपेंड असतं, मॅग्नेटिक सर्किट पण इलेक्ट्रिकल सर्किट वरती डिपेंड असतं. Those concepts are depends on each other. Those concepts depends on each other. पुढे बघणारच आहोत, पण त्याआधी तुम्हाला काय पाहिजे, बेसिक टर्म्स माहित पाहिजे इन electrical circuit and magnetic circuit. First, basic terms in electrical circuit. EMF, current, phase difference and energy and power. First, we learn the concept of what is EMF, what is current, what is potential difference, and last energy and power. Let's start first concept EMF. EMF means electro plus motive plus force. Okay, this words electro motive force, that's EMF. The name indicates electro means electron, and motive means motivation, and force. EMF term का आगे let's consider a battery. Okay, or no, or consider a conductor. Consider a conductor. This is a positive charge, this is a negative charge. Any conductor present electron. This point A and this point B. Okay. मग आता काय करणार, हे इलेक्ट्रॉन जे आहे ते कुठं मूव्ह होण्याचा प्रयत्न करणार, पॉझिटिव्ह कडे.
इलेक्ट्रॉन कुठं मूव्ह होण्याचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह कडे. तिथून काय भेटणार आहे आपल्याला, एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी, पॉवर भेटणार आहे. ठीक आहे. मग त्यासाठी काय लागणार आहे, हे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह कायमस्वरूपी काय राहिले पाहिजे, पॉझिटिव्ह, आणि हे निगेटिव्ह. यासाठी आपण काय करणार आहे, फोर्स लावणार. त्याला काय लावणार, बॅटरी जोडणार. पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल. ओके. मग ही बॅटरी काय करणार, फोर्स पॉझिटिव्हचा पॉझिटिव्ह कडे, निगेटिव्ह टर्मिनलचा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह पण भेटणार, निगेटिव्ह पण भेटणार. मग निगेटिव्ह कंपन इलेक्ट्रॉन पुढं पॉझिटिव्ह कडे तुमचे अट्रॅक्ट होणार. म्हणजे दॅट मीन्स बॅटरी काय करते, बॅटरी एक फोर्स लावते. कशाला फोर्स लावते, ह्या इलेक्ट्रॉन याच्यामध्ये पण काय आहे, हे इलेक्ट्रॉन मूव्ह होण्यासाठी फोर्स लावते. and that force is called as EMF. That means the force responsible for the movement of free electron, the movement of free electron. The force responsible for movement of free electron, that is free electron ला काय म्हणतो, चार्ज. इलेक्ट्रॉन ला काय म्हणतो आपण, दुसरा शब्द आहे चार्ज. काय डेफिनेशन सांगितली, the force responsible for movement of free electron is called as EMF. मग काय हा फोर्स आहे, फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर मूवमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉनची काय करायची, मूवमेंट करायची इन दी सर्किट. त्यासाठी काय लागेल, फोर्स लागेल. साधं होतं काय, आपण एका जागेवर उभे राहिलो, आपल्याला पुढे जायचं तर काय लागेल रे, आपल्याला फोर्सेस लागेल ना, पुश करावं लागेल, फोर्सेस. मग आपण काय करतो, पुढे जातो. तसं ह्या इलेक्ट्रॉनला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. ह्या इलेक्ट्रॉनला मूव्ह करण्यासाठी लागणाऱ्या फोर्सला काय म्हणायचं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. Then concept of current. Second, current. मग आता करंट कशाला म्हणायचं, चार्ज. तुमचा जो चार्ज आहे त्यालाच काय म्हणायचं, करंट. मूवमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रिकल सर्किट. करंट कशाला म्हणायचा, मूवमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रिकल सर्किट, त्यालाच काय म्हणायचं, करंट. मूवमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन is called as current. It is denoted by capital R and its unit is ampere, and its unit is ampere. आणि EMF चं युनिट काय आहे, व्होल्ट. डिनोट करता EMF
म्हणजे काय आहे युनिट इज व्होल्ट ओके दोन डेफिनेशन समजलं तुम्हाला आता ठीक आहे आपण थर्ड कॉन्सेप्ट जो तुमचा पोटेन्शियल डिफरन्स potential difference potential difference potential difference आता potential difference म्हणजे काय आहे potential difference that is PD potential difference okay आता consider a battery आपण consider करू this is a positive terminal of battery this is a negative terminal of battery महा पॉइंट A and point B difference between two potential हा काय आहे potential A potential B potential मग काय आहे potential difference means काय आहे the difference between electrical potential between two points the difference of electrical potential between two points the difference of electrical potential between two points म्हणजे that is A आणि B म्हणजे पॉझिटिव्ह बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल याच्यात तुम्ही जे व्होल्टेज येईल ते काय आहे पोटेन्शियल डिफरन्स याच्यातल्या व्होल्टेजलाच काय म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स ओके काय समजलं अजून एक लेट अस कन्सिडर one tank again consider second tank of water tank number 1 tank number 2 tank okay टँक नंबर 1 आणि टँक नंबर 2 काय दिसतं यार टँक नंबर 2 मध्ये काय आहे 1 मध्ये पाणी जास्त दिसते वॉटर जास्त दिसते आणि 2 मध्ये वॉटर कमी दिसते बरोबर मग आता मला काय करायचंय ह्या टँक मध्ये पण पाणी सेम पाहिजे मग काय करायला इथे पाईप लावल मग काय होईल ह्या पाईप थ्रू या टँक पासून पाणी ह्या टँक मध्ये जाईल जेव्हा हे टँक बरोबर होतील सेम होतील तेव्हा या टँक मधून पाणी या टँक मध्ये जाईल का नाही जाणार मग दिस इज अ पोटेन्शियल डिफरन्स इथं काय भेटणार तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ह्या याच्यातून ह्या टँक मधून पाणी ह्या टँक मध्ये किती गेले याच्यातला डिफरन्स म्हणजे तुमचं काय आहे पोटेन्शियल डिफरन्स दॅट्स इज अ पोटेन्शियल डिफरन्स ओके मग आता वन क्वेश्चन अरायझेस इन युअर माइंड तुम्ही सांगितलं सर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आहे द डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन टू पॉइंट
दॅट मीन्स डिफरन्स बिटवीन टू पॉइंट. म्हणजे हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी, बरोबर. याच्यातला डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. वन पोटेन्शियल, टू पोटेन्शियल, याच्यातला डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आणि व्हॉट इज पोटेन्शियल? व्हॉट इज इलेक्ट्रिकल पोटेन्शियल? आला ना? व्हॉट इज इलेक्ट्रिकल पोटेन्शियल? हे बघा, आपण मला सांगितलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? द डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल बिटवीन टू पॉइंट इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. बट व्हॉट इज इलेक्ट्रिकल पोटेन्शियल? इलेक्ट्रिकल पोटेन्शियल म्हणजे काय? बघा, ability to charge doing work. म्हणजे काय आहे? ability to charge doing work. म्हणजे चार्ज मध्ये एक ॲबिलिटी काहीतरी वर्क करण्याची, त्याला काय म्हणायचं? पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ability to charge doing work in electrical circuit. In electrical circuit, that is electric potential. And difference of potential, electric potential between 2 points, it called as potential difference. That means point A, point B या मधला डिफरन्स आहे तो काय म्हणायचा? पोटेन्शियल डिफरन्स. दॅट मीन्स पोटेन्शियल 1, पोटेन्शियल 2 याच्यातला डिफरन्स म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्स समजलं तुम्हाला? ओके. देन concept of energy and power. Energy and power. Energy and power. Okay, what is energy? What is power? E and P. E means energy, P means power. Today's lecture फक्त या लेक्चर मध्ये हेच लक्षात ठेवा. E means P into T आणि P means V into I. V into I. P means work done upon time. डीप मध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. कारण की एनर्जी आणि पॉवर थोडा कन्सेप्ट मोठा आहे. एवढं सगळं शिकला तर तुमच्या डोक्यावरून जाणार. आपण काय करणार आहे? हळूहळू सर्व टॉपिक कव्हर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला पण समजायला हवं. जर क्लासमध्ये असता तर आपण एनर्जी आणि पॉवर हा कन्सेप्ट आत्ताच समजून घ्यायचा असता, परंतु आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. एक तुमच्यावर बॉम्बार्डिंग नको. Today's lecture we have discussed the topics. EMF means summary open. EMF means electromotive
force. काय? The force responsible for movement of free electron. That's EMF. जर तुम्ही त्याचे डिवाइड केलं इलेक्ट्रो मोठी फोर्स, the force responsible for the movement of free electron, it's called as EMF. Then current simple, it is defined as the movement of free electron in the electrical circuit. Movement of free electron in the electrical circuit. Okay. Potential difference. काय था potential difference? काय सांगितला? The difference of electrical potential between 2 points. Between 2 points, it's called as potential difference in electrical circuit. Okay. Next lecture we have to discuss the topics of energy and power. In this topic, question arises each and every question. Define EMF, then current, then potential difference. 2 marks or 4 marks. और याच्यावरती अजून एक टॉपिक वरती क्वेश्चन येतो, डिफाइन एनर्जी and power with unit. ओके, आता पहिला क्वेश्चन आपण बघितला. क्वेश्चन नंबर 2 see on next lecture or discuss on next lecture. Okay, thank you.